मोक्षमार्गस्य नेतारं भेत्तारं कर्मभूभृतां ज्ञातारं विश्वतत्त्वानां वंदे तद्गुणलब्धये। अंतिम शासननायक 1008 भगवान महावीर स्वामी की जय। द्वादशांग श्रुत देवी की जय। स्वाध्याय कक्ष संपेपर्यंत आपणा सर्वांना चतुर्विध आहाराचा त्याग असणार आहे। आम्ही आपल्या क्लासला सुरुवात करतो आहे आणि आजपर्यंत आपण नमोकार मंत्राचे 2 भागामध्ये विशेष वर्णन बघितलं। त्यानंतर जीव म्हणजे काय हे बघितलं आणि त्या अनुषंगाने दर्शनोपयोग आणि ज्ञानोपयोगाचे भेद प्रभेद बघितले। कोण त्याचे स्वामी आहे, कोणत्या गुणस्थानापासून कोणाला कोणतं दर्शन असतं, या सगळ्यांचं आपण डिटेल वर्णन बघितलं। आणि जसा मी त्या दिवशी प्रश्न उपस्थित केला होता त्या प्रश्नाचं उत्तर मला अपेक्षित आहे इथे ऑनलाईनच, आणि म्यूट काढून तुम्ही उत्तर देऊ शकता। अढाई द्वीप मध्ये काय काय गर्भित आहे हा प्रश्न होता। उत्तर कुणी सांगू शकतं? उत्तर कुणी द्यायला अपेक्षित आहे? उत्तर हो, सांगते नाही तर सांगते मी सांगू शकते। सांग। मध्य लोकातील सगळ्यात मोठा द्वीप आहे तो जम्बूद्वीप आहे। हे चुकीचं आहे। अढाई द्वीप मध्य लोकातला सगळ्यात मोठा। अढाई अढाई द्वीप द्वीपा विचारलं ना तू? अढाई द्वीप मध्ये काय काय अंतर्भूत होते? अच्छा, पण जम्बूद्वीप आहे सगळ्यात पहिला। हा त्याला लागून हा असलेला लवण समुद्र, हा त्याच्याच म्हणजे बाजूला म्हणजे जोडून असलेला घातकी खंड, हा नंतर त्याला जोडून असलेला कालोधती समुद्र, हा आणि त्याच्यानंतर आहे तो पुष्करार्ध द्वीप अर्धा, अर्धा म्हणजे म्हणजे पुष्कर द्वीप आहे हा त्याचा हा अर्धा भाग, म्हणजे अर्धा भाग. अडीच द्वीप आणि 2 हो. समुद्र एवढा मिळून अढाई द्वीप होणार आहे। आता याच्यामध्ये फक्त चूक कुठे झाली की जम्बूद्वीप हा काही सगळ्यात मोठा नाही आहे, नाही सगळ्यात का छोटा आहे। म्हणजे? स्वयंभू रमण हा अद्भुत स्वयंभू हा रमण ते सगळ्यात हा. मोठा द्वीप आणि तो सगळ्यात मोठा समुद्र। पण शेवटचा मध्य लोकातला सगळ्यात मोठा मध्य द्वीप लोकातही म्हटलं तरी तरी जम्बूद्वीप 1,00,000 योजनाचा आहे, त्याच्यापेक्षा दुप्पट थांब लवण थांब समुद्र थांब. आहे, हा. त्याच्यापेक्षा दुप्पट लवण समुद्र आहे, त्याच्यापेक्षा अच्छा, घातकी खंड दुप्पट आहे। घातकी खंड हो हा दुप्पट, हो द्वीर दुगुनी द्वीर दुगुनी म्हणजे निष्कंभा त्यांचा पूर्व 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 परिक्षेपिनो वलया प्रक्षेपण वलया कृतया कृतय. म्हणून जम्बूद्वीप सगळ्यात छोटा। अच्छा. पण उत्तर बरोबर आहे एकदम की अडीच हम्म द्वीप आली आहे आणि 2 समुद्र हम्म आले। जम्बूद्वीप त्याला वेढून असलेला सांगायचा, वेढून असलेला हा लवण वेडून समुद्र, असलेलं. हम्म त्याला वेढून असलेला हम्म. नंतर कोणता समुद्र द्वीप? घातकी खंड, जम्बू लवण समुद्र आणि घातकी खंड, घातकी खंड, घातकी खंड, आणि मग त्याला वेढून असलेला असलेला कालोदधी कालोदधी समुद्र, समुद्र, आणि आणि त्याला त्याला वेढून आहे पुष्कर द्वीप, आणि पुष्करार्थ. पुष्कर द्वीपातला अर्धा भाग घ्यायचा। हम्म हम्म. इथपर्यंत द्वीपाची रचना आहे, इथपर्यंत मनुष्य लोक लोक आढळतात। इथे मनुष्य जाती दिसत नाही, म्हणून शोत्तर मानुषोत्तर पर्वत पर्वत आहे त्याच्या हा मध्यभागी, मध्यभागी, त्याच्यामुळे त्याचे आणि दोन मानुषोत्तर पर्वताच्या पुढे भाग झाले. मानुषोत्तर पर्वताच्या पुढे हम्म त्याच्यामुळे त्याचे 2 भाग झाले, आणि त्याच्या पुढे मनुष्य नाहीत, हम्म. मग ते आहे ते जीव आहे बाकीचे। हो. आणि स्वयंभू रमण समुद्रामध्ये संज्ञी पंचेंद्रिय जीव पण आहे, आणि सगळ्यात मोठा समुद्र जो आहे आणि द्वीप जे आहे ते स्वयंभू रमण द्वीप असणार आहे, शेवटचं अंत्य। आणि आता मी सगळ्यांना म्यूट करते आहे, आपण आपल्या पुढल्या विषयावर येऊ।
आता आपल्याला आज इंद्रिय पाहायचंय. आता इंद्रिय हा शब्द आम्ही चक्षु इंद्रिय या सगळ्या इंद्रियांना किंवा मतिज्ञान होताना आम्ही 5 इंद्रियावरण कर्माचा क्षयोक्षम हे सगळं बघितलं. मग प्रश्न आमच्या समोर आला, इंद्रिय म्हणजे काय नेमकं? आम्ही ठोकळमानाने जाणतो की आम्हाला 5 इंद्रिय आहे, आम्ही संज्ञी आहे, हे सगळं आम्ही जाणतो. पण नेमकी इंद्रियची व्याख्या काय? इंद्रिय कुणाला म्हणायचं? तर इंद्र या शब्दाचा अर्थ आहे आत्मा. आणि जे आत्म्याचं चिन्ह आहे, आत्म्याच्या अस्तित्व बोधक चिन्ह विशेषाला इंद्रिय म्हणतात. की संसारी जीव परपदार्थ जाणण्यामध्ये ज्याला निमित्त कारण पडते त्या चिन्ह विशेषाला इंद्रिय म्हणतात. आणि इंद्रिय या शब्दामध्ये इंद्र हा शब्द आहे. इंद्र म्हणजे जो आज्ञा आणि ऐश्वर्यवान असतो तो इंद्र. तर इंद्र कुणाला म्हणाल? आज्ञावान आणि ऐश्वर्यवान असलेला इंद्र म्हणजे आत्मा. आणि म्हणून वास्तविक आत्माच इंद्र आहे, ज्ञानवान आहे. आणि तरी देखील संसार अवस्थेत ज्ञानावरणाच्या कर्माच्या क्षयोक्षमाशिवाय आणि इंद्रियाशिवाय हा आत्मा जाणण्याला समर्थ नाही. शक्ती तर जाणण्याची आत्म्याची आहे, पण जोपर्यंत संसार अवस्थेत हा आत्मा आहे तोपर्यंत हा आत्मा इंद्रियांच्या शिवाय जाणू शकत नाही. आणि म्हणून ज्ञान करण्यास जी सहाय्यक आहे त्याला इंद्रिय म्हटल्या जातात. म्हणून इंद्रियाची व्याख्या पहा परत, की पहिली व्याख्या तर दिली की आत्म्याच्या अस्तित्व बोधक चिन्ह विशेषाला इंद्रिय म्हणतात. की आत्म्याचं अस्तित्व ज्याच्या माध्यमातून आम्हाला ज्ञात होतं त्याला इंद्रिय म्हणतात. दुसरी व्याख्या, संसारी जीवाला परपदार्थ जाणण्यात निमित्त पडणाऱ्या चिन्ह विशेषाला इंद्रिय म्हणतात. तिसरी व्याख्या, ज्याच्या योगाने हा जीव आहे हे ओळखल्या जाते त्याला इंद्रिय म्हणतात. म्हणजे आत्म्याला जाणण्याचे जे चिन्ह त्याला इंद्रिय म्हणतात. आणि हा आत्मा, इंद्र म्हणजे नामकर्म, एक इंद्रचा अर्थ नामकर्म पण आहे. आणि जे नामकर्मानी रचित आहे त्याला इंद्रिय म्हणतात. एवढं ही इंद्रियाची व्याख्या आता लक्षात ठेवा, लिहून घ्या, नोट डाऊन करू शकता. आता हे इंद्रिय किती आहे? तर हे इंद्रिय 5 आहे. आणि या इंद्रियांच्या व्याख्या कशा? साध्या व्याख्या आहे, ज्यामुळे आम्हाला स्पर्शाचं ज्ञान होतं त्याला स्पर्शनेंद्रिय म्हणतात. ज्या इंद्रियामुळे आम्हाला स्पर्शाचं ज्ञान होतं त्याला स्पर्शनेंद्रिय म्हणतात. स्पर्शगुण एक प्रकारचा असून त्याच्या पर्यायी अवस्था 8 प्रकारच्या आहे. म्हणजे स्पर्शाचे 8 भेद आहे. पण गुण म्हटलं तर एकच गुण आहे, स्पर्श गुण. आणि त्याच्या पर्यायी म्हटलं, अवस्था म्हटलं तर 8 आहे. त्या अवस्था आहे हलका भारी, कठोर स्निग्ध, मृदू रुक्ष, थंड आणि उष्ण. या सगळ्या विरुद्ध 4 जोड्या विरुद्ध जोड्या आहे. हलकाच्या भारी, कठोर, मृदू, स्निग्ध, रुक्ष, शीत आणि उष्ण. आता हा जो स्पर्शनेंद्रियांनी जाणलेला हा स्पर्श गुण आहे, हा गुण म्हणजे कोणत्या परमाणूमध्ये देखील आहे स्पर्श गुण. आणि हा जर शुद्ध पुद्गल परमाणू असेल तर या शुद्ध पुद्गल परमाणूत स्पर्श गुण आहे. पण स्पर्श गुणाच्या ह्या 8 अवस्था आम्हाला परमाणू दिसत नाही. त्याच्यामध्ये आम्हाला 2च अवस्था दिसतात, शीत आणि उष्णपैकी आणि स्निग्ध आणि वृक्षपैकी एक. म्हणजे एखादा शुद्ध पुद्गल परमाणू असेल तर त्यामध्ये हलका भारीपणा असणार नाही परमाणूत, कठोर मृदूपणा असणार नाही. जर वृक्षपैकी एक गुण असेल, स्निग्ध असेल तर वृक्ष राहणार नाही, वृक्ष असेल तर स्निग्ध राहणार नाही. आणि शीत आणि उष्णपैकी एक असेल, शीत असेल तर उष्ण असणार नाही. म्हणजे 2 स्पर्शाचे पर्यायी त्या एका शुद्ध पुद्गल परमाणूमध्ये असतात. आपण हे स्पर्शनेंद्रिय पाहिलं. आता रसनेंद्रियाची व्याख्या पण अशीच, की ज्या इंद्रियामुळे आम्हाला रसाचं ज्ञान होतं त्याला रसनेंद्रिय म्हणतात. रसगुणाच्या 5 पर्याय आहे, गोड, कडू, आंबट, खारट आणि तुरट. नंतर घ्राणेंद्रिय, ज्या इंद्रियामुळे गंधाचं ज्ञान होतं त्याला
घ्राणेंद्रिय म्हणतात. याच्या दोन अवस्था आहे, पर्यायी आहे. गुण एकच आहे आणि पर्यायी अवस्था मात्र दोन आहे, सुगंध आणि दुर्गंध. चक्षु इंद्रिय, ज्या इंद्रियामुळे वर्णाचे आणि आकाराचं ज्ञान होतं त्याला चक्षु इंद्रिय म्हणायचं. वर्ण 5 प्रकारचा आहे. जरी आम्ही सप्तरंग म्हणतो तरीही आगमामध्ये 5च रंग आलेले आहे. पांढरा, काळा, तांबडा, पिवळा आणि निळा. जो आमचा पंचवर्णी ध्वज आहे तेच हे 5 रंग आम्हाला बघायचे. आमच्या पंचरंगी ध्वजामध्ये किंवा आम्ही अरहंत, सिद्ध, आचार्य, उपाध्याय आणि साधू यांचे जे 5 वर्ण बघितले त्यामध्ये देखील हेच 5 रंग आम्हाला अभिप्रेत आहे. आता कर्णेंद्रिय, ज्या इंद्रियामुळे शब्दाचं ज्ञान होतं त्याला कर्णेंद्रिय म्हणतात. आणि शब्द हा पुद्गल द्रव्याचा गुण नाही. पुद्गलामध्ये स्पर्श, रस, गंध, वर्ण हे 4च गुण आहे आणि 2 स्पर्शाच्या पर्यायी आहे, एक रसाची आहे, एक गंधाची आहे आणि एक वर्णाची आहे. पण शब्द हा पुद्गल परमाणू असत नाही, ती स्कंधाची अवस्था आहे. स्कंद म्हणजे अनेक परमाणूंचा मिळून जो काही समूह बनलेला आहे त्याला स्कंध असं म्हटलं जातं. इथपर्यंत विषय आपण आता लक्षात आला असावा. नंतर इंद्रियांचे आकार कसे आहे. स्पर्शनेंद्रियाचा आकार, स्पर्श आम्हाला कातडीच्या त्वचेच्या माध्यमातून ज्ञात होतो, म्हणून जी त्वचा आहे हे सगळं आमचं स्पर्शनेंद्रिय आहे. नंतर रसनेंद्रियाचा आकार हा खुरप्याप्रमाणे आहे. म्हणजे स्पर्शनेंद्रियाचा आकार शरीर प्रमाण म्हणतो. आमची त्वचा आहे, वरचं लेअर आहे, ती म्हणजे सगळी स्पर्शनेंद्रिय आहे. दुसरी रसनेंद्रियाचा आकार हा खुरप्याप्रमाणे आहे. आम्ही रसनेंद्रिय म्हटलं की साधारणतः आम्ही जिभेला रसनेंद्रिय म्हणतो. ठीक, ठोकळ मानाने ठीक आहे, रसनेंद्रिय म्हणजे रसना म्हणजे जीभ असं आम्ही म्हणतो. पण कल्पना करा, आईस्क्रीम थंडगार आम्ही जिभेवर ठेवलं आणि आम्हाला त्याचा थंडपणा ज्ञात झाला. जिभेवर ठेवत्या क्षणी आम्हाला ते थंडगार आहे हे कळलं. हे कळलं याचा अर्थ त्या ठिकाणी जे स्पर्शनेंद्रिय आहे त्यांनी काम केलं. जेव्हा आम्हाला त्या आईस्क्रीमचा रस कळेल, गोड झाले की साखर कमी आहे हे जिथे कळेल, ते नेमके जे पॉइंट आहे किंवा ते नेमके जे बिंदू आहे किंवा तेवढीच रसना इंद्रिय आहे आणि बाकीच त्याही ठिकाणी स्पर्शनेंद्रिय आहे. आम्ही ठोकळ मानाने लहान मुलांना सांगताना म्हणतो की रसनेंद्रिय म्हणजे जीभ म्हणजे रसना इंद्रिय आहे. ठीक आहे, पण आता थोडं आम्हाला लक्षात बारीक घ्यायचं आहे की संपूर्ण जीभ आमची रसना इंद्रिय नाही. विशिष्ट ठिकाणी वैज्ञानिकांनी तर एवढं सिद्ध केलेलं आहे की विशिष्ट पॉइंटलाच आम्हाला विशिष्ट रसाचं ज्ञान होतं. जर आम्हाला कटू स्वाद असेल तर तो जिभेच्या म्हणजे घशाच्या तिथे ज्ञात होतो. म्हणून बऱ्याच वेळेला असा सल्ला देतो आहे की कडू औषध घ्यायचे असेल तर एकदम जिभेच्या खालच्या भागाला टाका की कडूपणाचा स्वाद जाणवणार नाही. म्हणजे विशिष्ट पॉइंटवरच विशिष्ट स्वाद जाणवता येतो आणि तेवढंच आमचं रसना इंद्रिय आहे. या रसनेंद्रियाचा आकार खुरप्याप्रमाणे आहे. खुरप म्हणजे सराट्याप्रमाणे आहे. नंतर घ्राणेंद्रियाचा आकार हा तिलपुष्पाप्रमाणे, तिळाच्या पुष्पाप्रमाणे घ्राणेंद्रियाचा आकार आहे. इथेही आम्हाला तसंच लावायचं की नाक म्हणजे आम्ही घ्राणेंद्रिय म्हणतो, ठीक आहे, परंतु ज्या ठिकाणी आम्हाला गंधाचं सेन्सेशन होतं, गंध जाणवतो, तेच आमचे फक्त तेवढं आमचं घ्राणेंद्रिय आहे. आणि चक्षुरेंद्रियाचा आकार हा मसुरीच्या डाळीप्रमाणे आहे आणि तिथेही जिथून वर्णाचं ज्ञान होतं तेवढंच आमचं चक्षु इंद्रिय आहे. कर्णेंद्रिय देखील जवनाली प्रमाणे आहे. जवनाली लंबट अशी लांबसर असलेली ती एक रेषासारखं आहे आणि ते आमचं कर्णेंद्रिय आहे. तर अशा हे 5 इंद्रियांचे आकार असणार आहे. आता या 5 इंद्रियांची अवगाहना किती आहे? अवगाहना म्हणजे त्यांनी व्यापलं क्षेत्र किती आहे?
कमीत कमी अवगाहना या इंद्रिय जीवांची किती असू शकते आणि उत्कृष्ट अवगाहना किती असू शकते, दोन्ही आम्ही बघणार आहे. जघन्य अवगाहना शब्द लक्षात ठेवा. जघन्य, जघन्य म्हणजे कमीत कमी, की यापेक्षा कमी त्या जीवाची कोणतीही अवगाहना म्हणजे शरीर राहणार नाही. आणि उत्कृष्ट म्हणजे सगळ्यात जास्त मोठं असलेलं. आता एकेंद्रिय जीवामध्ये स्पर्शन इंद्रियाची उत्कृष्ट अवगाहना, एकेंद्रिय जीव त्याच्यामध्ये उत्कृष्ट अवगाहना एकेंद्रिय जीवाची. उत्तेंद्रिय जीव आहे एखादा. एकेंद्रिय जीव कोणते असणार आहे? पृथ्वी, पाणी, अग्नी, वायू आणि वनस्पती. हे 5 काय आहे? स्थावर जीव आहे, एक इंद्रिय वाले जीव आहे. या एकेंद्रिय जीवांना जी उत्कृष्ट अवगाहना सांगितलेली आहे ती आहे स्वयंभू रमण कमळामध्ये, स्वयंभू रमण समुद्रामध्ये 1000 योजनाचं कमळ आहे. आणि कमळ आहे म्हणजे हे कमळ फुल नाहीये, तर हे पृथ्वीकाईक आहे. पृथ्वीकाईक जीव आहे आणि तो पृथ्वीकाईक जीव त्याची उत्कृष्ट अवगाहना 1000 योजन कमलाची आहे. त्यांनी त्याचं आयुष्य हे 10,000 वर्ष असू शकतं. म्हणून एकेंद्र जीवात सर्वात उत्कृष्ट अवगाहना कमलाची, ते पृथ्वीकाईक कमल आहे आणि त्याची अवगाहना 1000 योजन एवढी आहे आणि त्याचं आयुष्य 10,000 वर्ष असू शकते. द्विनिंद्रिय जीवामध्ये उत्कृष्ट अवगाहना आहे शंख. द्वितीय जीवामध्ये शंखाची आहे, जो 12 योजन लांब असू शकतो. शंख 12 योजन लांब, त्याचं उत्कृष्ट आयुष्य असणार आहे 12 वर्ष. 3 इंद्रिय जीवामध्ये उत्कृष्ट अवगाहना 3 कोसाचा विंचू आणि उत्कृष्ट आयुष्य 49 दिवस. चतुरेंद्रिय जीवामध्ये उत्कृष्ट अवगाहना 1 योजन, भ्रमर 1 योजनाचा भुंगा आणि उत्कृष्ट आयुष्य त्याचं 6 महिने. पंचेंद्रिय जीवांमध्ये 1000 योजन ही महामत्स्याची उत्कृष्ट अवगाहना आहे, की जो महामत्स्य हा स्वयंभू रमण समुद्रामध्ये असतो. शेवटचा जो समुद्र आहे त्या समुद्रात असतो आणि त्याचं आयुष्य असतं 1 कोटी पूर्व आयुष्य असतं. हा महामत्स्य किती आहे? तर 1000 योजन लांब, 500 योजन रुंद आणि 250 योजन त्याची मोटाई. अशा प्रकारे ह्या जीवांची ही उत्कृष्ट अवगाहना आणि त्यांचं आयुष्य अशा प्रकारे आहे. आता जघन्य अवगाहना कुणाची असते? कमीत कमी अवगाहना एकेंद्रिय जीवांमध्ये निगोदी जीव, त्याची सगळ्यात कमी अवगाहना. आणि निगोदी जीवातील थोडं बारीक सांगते आहे, लक्षात ठेवा, अन्यथा निगोद जीवाची म्हटलं तरीही चालेल. निगोद जीवाचे एका अंतर्मुहूर्तात 6012 हे क्षुद्र भाव होतात. म्हणजे तो जन्म घेतो मरतो, जन्म घेतो मरतो, अशा प्रकारचं त्याचं जन्म मरण सुरू असतं. किती वेळा तो मॅक्झिमम असं करू शकतो? तर 6012व्या वेळा. तर आता ही 6012व्या वेळेच्या शेवटचा भाव त्यांनी हा धारण केला आणि त्यावेळेला त्याला निगोद पर्याय मिळाली. या निगोद पर्यायीमध्ये 3ऱ्या समयामध्ये त्याची सगळ्यात जघन्य अवगाहना असते. पहिल्या समयात त्याची अवगाहना ही आयताकार असते, आयात. नंतर ती चौरस, दुसऱ्या समयात ती चौरस रूप होते आणि 3ऱ्या समयात ती गोल होते. तर जेव्हा त्याची गोल अवगाहना होते ती त्याची सगळ्यात जघन्य अवगाहना असते. म्हणून एकेंद्रिय जीवाची जी जघन्य अवगाहना सांगितली ती 6012वा भव धारण करताना होणाऱ्या निगोदाची 3ऱ्या समयातील अवगाहना ही सगळ्यात जघन्य अवगाहना सांगितली. यापेक्षा कोणताही जीव
लहान असणार नाही निगोजपेक्षा. द्विनिंद्रिय जीवामध्ये सांगितलं अनुंधरी. आता अनुंधरी नावाचा एखादा काहीतरी छोटासा किडा असावा, त्याला अनुंधरीची द्विनिंद्रिय जीवामध्ये सगळ्यात कमी अवगाहना सांगितलेली आहे. तीन इंद्रिय जीवामध्ये कुंथू, जे आम्ही म्हणतो कुंथू वादिकरखेय, कुंथू कुंथू वादिकरखेय, या शब्दाचा अर्थ सांगताना कुंथुनाथ भगवंतांनी कुंथू आदी सूक्ष्म जीवांचा विराधेनेचाही परिणाम त्यांनी जीवनात केला नाही किंवा त्यांचीही त्यांनी रक्षा केली. म्हणून हे भगवान आपण कुंथुनाथ आहात असं आपण 24 तीर्थंकरांच्या जयमालेमध्ये कुंथू वादिक रखेय. तर कुंथू म्हणजे कुंथुनाथ भगवान, कुंथू वादिक म्हणजे कुंथू आदी जीवांना ज्याचं त्यांनी रक्षण केलं. रखेय म्हणजे रक्षण केलेलं आहे, तो हा कुंथू जीव. तीन इंद्रियवाला जीव आहे हा, आणि त्याची अत्यंत जघन्य अवगाहना असते. चतुरेंद्रिय जीवामध्ये कानमक्षिका, कानामध्ये राहणारी मक्षिका, ती चतुरेंद्रिय जीवामध्ये माशी, तिची जघन्य अवगाहना सांगितलेली आहे. आणि पंचेंद्रिय जीवामध्ये सिक्तक मच्छ, जो स्वयंभू रमण समुद्रात असतो, आणि हा जो महामत्स्य आहे, या महामत्स्याच्या कानामध्ये हा निवास करतो, तिथे तो राहतो. आणि त्या सिक्तक मत्स्याला भाव होता की हा महामत्स्य, याच्या तोंडामध्ये एवढे जीव प्रवेश करतात आहे, एवढे प्राणी प्रवेश करतात आहे, आणि हा मात्र झोपलेला आहे, कोणत्याही प्राण्याला खात नाही. जर मी याच्या ठिकाणी असतो तर एकही जीव सोडला नसता. केवळ असा तो भाव करतो, आणि त्या भावाचा परिणाम त्याला 7व्या नरकाचा बंधवतो. आणि हा जो महामत्स्य आहे, या महामत्स्याला फक्त उदरनिर्वाहापुरतं तो खातो, आणि म्हणून त्याचे परिणाम त्या सिक्तक सारखे, तंदुल मत्स्य ज्याला म्हटलेलं आहे, या तंदुल मत्स्यासारखे त्याचे परिणाम होत नाही तीव्र. अशा तऱ्हेने ही एकेंद्रिय पासून पंचेंद्रिय पर्यंतची अवगाहना सांगितली. याच्यामध्ये असंज्ञी पंचेंद्रिय जर आम्ही लावले परत, तर गोह, नकुल आणि सरीसर्प, याच्यामध्ये हे असंज्ञी जीव राहायचे. म्हणजे गोह म्हणजे गोम असावी, नकुल म्हणजे अहिनकुल म्हणजे मुंगूस, आणि सरीसृप, यांची 9 पूर्वांगांचं यांचं आयुष्य असतं. आणि असंज्ञी पंचेंद्रिय असतात, आणि 1 कोटी पूर्व यांचं जीवन असतं. अशा तऱ्हेने हे आपण या ठिकाणी बघितले. आता हा जीवांचा आकार कसा असतो, हे जे आपण 4 आता उत्कृष्ट अवगाहना पाहिली, जघन्य अवगाहना बघितली, नंतर आम्ही इंद्रियांचे आकार बघितले, आणि यानंतर या जीवांचा, पृथ्वीकायिक जीवाचा आकार कसा असतो, आकाराकडे आपण पाहू. पृथ्वीकायिक जीवांचा आकार असतो मसूर समान. पृथ्वीकायिक जे जीव आहे, आणि पृथ्वीकायिक जीव म्हणजे आपण बघितले की खदान आहे एखादी, त्या खाणीमध्ये जे जीव आहेत पृथ्वीकायिक जीव आहे. एखादा पहाड आहे, या पहाडामध्ये देखील पृथ्वीकायिक जीव असतात. हे कमल आपण बघितलं, तेही पृथ्वीकायिक जीव आहे. किंवा अनेक तऱ्हेचे पृथ्वीकायिक जीव जे सूर्यविमान, चंद्रविमान या ठिकाणी असतात. आपण ते जे पाहिले, सूर्यविमानामध्ये जे जीव असतात ते पृथ्वीकायिक जीव असतात, मण्यांमध्ये असलेले, की त्यांना आतप नामकर्माचा उदय असतो, उद्योत नामकर्माचा उदय असतो. हे सगळे पृथ्वीकायिक जीव आहेत. यांचा आकार कसा असतो, तर यांचा पृथ्वीकायिक जीवांचा आकार मसूर प्रमाणे असतो, मसूर असते तशाप्रमाणे. जलकायिक जीवांचा आकार मोत्याप्रमाणे असतो, मोती जसा गोल असतो त्याप्रमाणे जलकायिक जीवांचा आकार असतो. अग्निकायिक जीवांचा आकार सुईच्या अग्राप्रमाणे असतो. जसं अग्र आहे तर ती निमुळती होत जाते, त्याप्रमाणे अग्निकायिक जीवाचा आकार आहे. कायिक जीवाचा आकार पताकेप्रमाणे, म्हणजे ध्वजा जशी असते त्याप्रमाणे वायुकायिक जीवाचा आकार असतो. आणि वनस्पती कायिक जीवांचा आकार
अनेक प्रकारचा असतो. वनस्पती आपण बघतो कितीतरी नानाविध आकाराला धारण करणारे असतात. काही सागासारखे उंच वृक्ष असतात, तर निवडुंगासारखे अत्यंत जमिनीला सपाट असलेले वृक्ष, यांचा हा असा नानाविध अनेक तऱ्हेचा आकार आहे. आता या जीवांचं उत्कृष्ट आयुष्य किती असते? पृथ्वीकायिक जीवांचं, या पृथ्वीकायिक जीवांमध्ये दोन तऱ्हेचे भेद करायचे. एक कठोर पृथ्वी आणि एक मृदू पृथ्वी. याचे भेद प्रभेद येणार आहे. 36 तऱ्हेचे पृथ्वीकायिक जीवाचे भेद प्रभेद येणार आहे. याच्यामध्ये कठोर पृथ्वीचं उत्कृष्ट आयुष्य 22,000 वर्षांचं आहे आणि नरम पृथ्वीकायिक जीवांचं आयुष्य जे सांगितलेलं आहे ते 12,000 वर्षाचं आहे. म्हणून कठोर पृथ्वी आणि नरम पृथ्वी असे दोन भेद करून कठोर आयुष्य 22,000 वर्ष राहू शकतं आणि याचं 12,000. जलकायिक जीवाचं आयुष्य हे 7,000 वर्षांचं जास्तीत जास्त असू शकतं. अग्निकायिक जीवांचं 3 दिवसाचं आयुष्य असतं आणि याचा संबंध आपण त्या दिवशी 3 दिवसाचा बघितला. नंतर वायुकायिक जीवांचा आयुष्य हे 3,000 वर्ष असतं आणि वनस्पतीकायिक जीवांचं जे आयुष्य आहे हे 10,000 वर्ष असू शकतं. म्हणजे समजा आम्हाला वनस्पतीकायिक म्हणजे एखादं झाड जर खूप जुनं दिसलं तर ते केवढं जुनं आहे, तर आम्ही त्याचं 10,000 वर्ष असं प्राचीन झाड एखादं अस्तित्वात असू शकतं. कारण वनस्पतीचं आयुष्य हे तेवढं त्या ठिकाणी सांगितलेलं आहे. आता यामध्ये सगळ्यात जो कमी जे काही व्यापणार आहे इंद्रियांमध्ये, इंद्रियांची अवगाहना सांगितली आणि या 5 इंद्रियांच्या अवगाहनेमध्ये सगळ्यात कमी अवगाहना जी आहे ही चक्षु इंद्रियाची असते. म्हणजे चक्षु इंद्रिय सगळ्यात छोटं इंद्रिय आहे आणि सगळ्यात मोठं इंद्रिय आहे ते स्पर्श इंद्रिय आहे. 5 इंद्रियांमध्ये सगळ्यात लहान इंद्रिय जे आहे ते चक्षु इंद्रिय आहे आणि सगळ्यात मोठं जे आहे ते स्पर्शनेंद्रिय आहे. आणि त्यानंतर क्रम असा असणार आहे की पहिल्यांदा चक्षु इंद्रिय, मग स्पर्शनेंद्रिय, मग रसनेंद्रिय, घ्राणेंद्रिय आणि कर्णेंद्रिय, अशा तऱ्हेचा याचा क्रम असणार आहे. इंद्रियांचे हे प्रकार बघितल्यानंतर इंद्रियांचे 2 भेद आपण पाहणार आहोत. इंद्रिय 2 तऱ्हेची आहे, एक द्रव्येंद्रिय आणि एक भावेंद्रिय. तत्वार्थ सूत्र म्हणत असताना आम्हाला 3ऱ्या अध्यायात 2ऱ्या अध्यायात आम्हाला सूत्र आढळतं, निवृत्ती उपकरणे द्रव्येंद्रियम लब्धुपयोगो भावेंद्रियम. हे 2 सूत्र दिसतात. तर इंद्रियाचे हे 2 भेद करायचे, द्रव्येंद्रिय आणि भावेंद्रिय. अत्यंत महत्वाचा विषय हा आहे या ठिकाणी. तर निवृत्ती आणि उपकरण यांना द्रव्येंद्रिय म्हणतात. म्हणजे आमच्या या शरीरावर जे चिन्ह विशेष आहे, जे जड आहे, जे जाणत नाही पण ज्याच्याशिवाय जाणताही येत नाही, असं जे काही इंद्रिय आहे याला द्रव्येंद्रिय म्हणतात. ते स्वतः जाणण्याला असमर्थ आहे, पण ते नसलं तर आम्ही जाणूही शकत नाही, अशा तऱ्हेचं जे इंद्रिय आहे ते द्रव्येंद्रिय आहे. म्हणजे समजा एखाद्या जीवाला चष्मा लागलेला आहे, चष्मा लागलेला असताना त्याला समोरची वस्तू बघता येत नाही. तो चष्मा लावतो आणि चष्म्याच्या माध्यमातून समोरच्या वस्तूचं त्याला ज्ञान होतं, तो वस्तूला पाहतो. मग आता आम्ही म्हटलं की जर चक्षु म्हणजे चष्मा नसता तर त्या व्यक्तीला दिसलं नसतं, म्हणून डोळ्याला ज्ञान म्हणजे चष्म्याला ज्ञान झालं. असं जर आम्ही म्हटलं चष्म्याला ज्ञान झालं तर आमचं कथन ते चुकलेलं आहे.
चष्मा हे जाणण्याचं माध्यम आहे, हा मुळात जड रूप आहे, अचेतन आहे, पौद्गलिक आहे, तो जाणण्याला असमर्थ आहे. त्याप्रमाणे द्रव्येंद्रिय देखील प्रत्यक्षात जड आहे, अचेतन आहे, ते जाणू शकत नाही. पण जसं आम्ही चष्म्याशिवाय पाहू शकत नाही, त्याप्रमाणे आम्ही इंद्रियांशिवाय संसार अवस्थेत जाणूही शकत नाही. प्रत्यक्ष ज्ञान आत्मिक शक्तीने जाणेल, हेही ज्ञान आम्हाला आत्मिक शक्तीनेच होणार आहे. पण ज्ञान होत असताना याचं इंद्रियांची गरज, इंद्रियांचं सहाय्य आम्हाला जरूर लागलेलं आहे. असं जे इंद्रिय आहे त्याला द्रव्येंद्रिय असं म्हटल्या गेलेलं आहे. म्हणून द्रव्येंद्रियाची व्याख्या देताना व्याख्या सांगितलेली आहे की निवृत्ती आणि उपकरण यांना द्रव्येंद्रिय म्हणतात, किंवा शरीर नाम कर्माच्या उदयात असणं विशेष याला द्रव्य म्हणतात. निवृत्ती म्हणजे आमची जी संरचना झालेली आहे त्याला म्हणायचं निवृत्ती, आणि उपकरण म्हणजे त्या निवृत्तीचं जे संरक्षण करतं त्याला उपकरण असे म्हटल्या जाते. म्हणजे प्रदेशांच्या रचना विशेषाला निवृत्ती म्हणतात. म्हणजे आमच्या शरीरावर हे इंद्रिय, आता डोळा आहे समजा, तर डोळा डोळ्याच्या ठिकाणी आहे, त्याचा जो आकार आहे, त्याची जी प्रदेशांची रचना झाली आहे ती त्याची झाली निवृत्ती. पण ही निवृत्ती होत असताना ही निवृत्ती पुद्गलाची पण झालेली आहे, म्हणजे शरीराची पण झालेली आहे, आणि तिथे असलेल्या आत्मप्रदेशांची पण झालेली आहे. लक्षात घ्या, थोडं बारीक आहे, पण हे समजून घेणं महत्वाचं आहे की आम्हाला आता डोळ्याची प्राप्ती झालेली आहे. तर डोळा म्हणजे आमच्या समोर आम्हाला दिसणारं आमचं चक्षु इंद्रिय. हे चक्षु इंद्रिय आमच्या शरीरावर आहे. म्हणजे आमच्या ज्या शरीराला, औदारिक आमचं शरीर आहे, या औदारिक शरीराचे ते परमाणू तिथे डोळाकार रूप परिणत झालेले आहेत. त्याची तशी संरचना झालेली आहे, प्रदेशांचा तसा डोळा रूप आकार झालेला आहे. हा आकार शरीराचा आहे. आणि तिथे जे आत्मप्रदेश आहे त्या आत्मप्रदेशांचा आकार सुद्धा तसाच नेत्राकार झालेला आहे. म्हणून ही निवृत्ती अशी ही शरीराश्रित पण आहे आणि आत्माश्रित पण आहे, म्हणजे आत्म्याचाही तसा झालेला आहे. म्हणून या निवृत्तीला आम्ही दोन तऱ्हेने बघणार आहे, एक बाह्य आणि दुसरं आभ्यंतर निवृत्ती. इंद्रियांच्या आकारूप पुद्गल प्रदेशांची रचना होणं, पुद्गलाची रचना जी झालेली आहे ती बाह्य निवृत्ती झालेली आहे, आणि आत्मप्रदेशांची पण तिथेच तशीच इंद्रियाकार रचना झालेली आहे, ती अभ्यंतर निवृत्ती आहे. मला वाटतं आज आपण इथे थांबणार आहोत. मी प्रश्न कुणाला विचारायचे असेल तर प्रश्न विचारू शकता यावर. हॅलो, प्रश्नासाठी खुला आहे. ठीक आहे, मग आपण आपला क्लास बंद करूया. मंगलाचरण होईल. जिनवाणी के ज्ञान ते तुझे लोकालोक, सो जिनवाणी मस्तक नमो सदा देत हो भो. नमो अरिहंताणम, नमो सिद्धाणम, नमो आयर्याणम, नमो वच्छायाणम, नमो लोये सवसावणम. सर्वांना जय जिनेंद्र.